विरोधकांची कोंडी करण्यासाठी राज्य सरकारची आणखी एक खेळी। विरोधकांचे मुख्य प्रतोद आणि मंत्रिपदाच्या दर्जापासून दूर राहणार। आता प्रतोदांच्या मंत्रिपदाच्या दर्जासाठीही संख्याबळाची अट। सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 103 कोटींची कथित फसवणूक केल्याचं प्रकरण। भाजपचे नेते मोहित कंबोज यांना सीबीआय पाठोपाठ ईडीचाही दिलासा। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए कोर्टानं स्वीकारला। पुराव्यांअभावी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट केला होता दाखल। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी दाखल फसवणूक आणि फॉर्जरी प्रकरणी भाजप नेता नवनीत राणा दोषमुक्त। दंडाधिकारी न्यायालयाचा निर्वाळा। 2019च्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या अमरावतीच्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याचा होता आरोप। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। सरकारनं कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि निवडणूक नियमावलीमध्ये बदल करण्याची अमित ठाकरेंची मागणी। निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहत काँग्रेस नेते नाना पटोलेंनी भंडाऱ्याच्या लाखरीमध्ये लुटला क्रिकेटचा आनंद। नानांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरच्या वादग्रस्त 62 एकर जमीन शासन जमा। महाराष्ट्र पोलीस अकादमी समोरील जमीन प्रकरणात मोठा निर्णय। जमीन बेकायदेशीररित्या बिल्डरच्या नावावर केल्याचं निष्पन्न। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधात आज सर्व पक्षीयांचा एल्गार। पंचक्रोशीतील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरणार। घातक केमिकल बनवणारी कंपनी बंद करण्याची मागणी। कंपनीच्या गेटवर पोलिसांचा मोठा फौजफाटा। चंद्रपूर किडनी प्रकरणी दिल्लीमधला आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंग यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। तात्पुरत्या जामिनाच्या अटीचं उल्लंघन केल्याचं पोलिसांचं मत। तर डॉक्टर रामरत्नम गोविंद स्वामी याला मदुराई न्यायालयानं ट्रान्झिट बेल मंजूर केलाय। पुण्यातल्या वडगाव शहरीतल्या सोपान नगरमध्ये राडा। काल 2 गटांमध्ये दगडफेक आणि मारामारीची घटना। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागपूर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली अवैध दारू आणि प्रतिबंधित मांजा नष्ट। पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 कडून 37 लाख रुपयांचा साठा नष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।